दर्शन पार्ट 3 मध्ये बघू शकता. आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आणि ह्या बसमध्ये आले. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल तर चला हे बघा. अहो पुढे बॅग घेऊन चाललेत लेकरं पेंगाळीत. आम्ही तुळजापूरमध्ये 2 वाजता पोहोचलो. माझे तर हाल बेहाल आहेत, पोरं पण बेहाल आहेत. काय माहिती प्रवासच सण नाही होत, पण चला देवाची भक्ती मनात आहे तर ते तर करायचं लागतं. भाव किती छान व्ह्यू होता. आणि मग नाही का मी नंतर काही शूटच करू नाही शकले. आम्ही डायरेक्ट लॉजवर हॉटेलवर गेलो होतो, रूम केले होते आणि रूम एवढी थर्ड क्लास होती काय सांगायचं तुम्हाला. बापरे, तेवढ्या रात्रीचं भेटत पण नव्हती म्हणून कशी बशी बघा एक बेडची भेटली होती. बाथरूम ओ माय गॉड शी एकदम घाण होतं. बेड पण होता पण ते पंखा पण एवढा खास नव्हता. मग फ्रेश वगैरे झालो, तिकडं आंघोळ वगैरे केलो, झोप काय झाली नव्हती. मग हे बघा अशी रेडी झाली होते, लेकरं पण रेडी झाली होते बघा. मागं बहीण भाऊ आणि दोघं होते, पुढं चालले होते बॅग घेऊन. तर इकडे बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशा गाड्याला काय म्हणतात माहिती नाही, तर लोकांना देवाच्या दारात इथपर्यंत चालणं होत नाही. काय बाबा लोकांचं काय सांगायचं, जाऊ द्या म्हटलं. मग आपल्या लोकांना देवाच्या दारात कशाला नाव ठेवायचे. मग तिथं देवीसाठी काही नारळ फुल ओटी घेतली आणि जिथं बघाल तिथं देवाच्या दारात लुटमारच चालू आहे. काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं. आणि तुम्हाला सांगते, माझे कोण ब्लॉग बघतात, जास्त करून कोण बघत नाही. जर जे बघताय तर त्यांना मी सांगते, तुळजापूरमध्ये एवढी गर्दी 6 तास लागतील बघा दर्शन घ्यायला. 6 तास आम्ही एवढी पेंगाळत थांबलेलो. एक तर रात्री झोप झाली नव्हती तुम्हाला सांगते. आम्ही 9ला थांबलो होतो तरी 1ला वाटतं आमचं दर्शन झालं होतं. तर बघू शकता तुम्ही किती गर्दी होती. बापरे, बसत उठत आमचं दर्शन चालू होतं. लेकरं पेंगाळून बघा शेवटी खाली बसले होते. खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी. आणि दर्शनाच्या तिथे पण गेलं ना लोक व्यवस्थित एवढं 6 तास थांबून बिलकुल आमचं चांगलं दर्शन झालं नाही. काय सांगू, डोकं सुद्धा ठेवू दिलं नाही तिथं. लगेच असं ते सिक्युरिटी असतात ना बाहेर काढतात. हे बघू शकता मागे किती गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. तुम्ही जात असाल तर नका जाऊ, नंतर कधी पण जाऊ. आता अधिक मास आहे ना त्याच्यामुळं खूप गर्दी आहे, म्हणजे खूपच गर्दी. मग येताना हा खवा पेढा घेतला पण तो पण चांगला नाही निघाला. खूप दिवसाचा होता, एकदम वास लागत होता. काय सांगायचं, देवाच्या नावाखाली लोक एवढी लूटमार करायला लागलेत काय सांगायचं. जाऊ द्या म्हटलं. मग इकडं माझी पोरी बघा पहिल्यांदा बांगड्या भरल्यात मनाने, नाहीतर त्यांना अशा गोष्टी बिलकुल नाही आवडत बांगड्या वगैरे. मग मी पण भरून घेतल्या अशा छान. देवीच्या दारात भरायचं म्हणतात ना, ह्या बांगड्याचा मान असतो. मग मी पण भरून घेतल्या, छान वाटतं नाही का. तर हे बघा असं बांगड्या वगैरे घेऊन मग पोटामध्ये एवढे कावळे ओरडत होते सांगायचं तुम्हाला. तर भूक तर लागली होती. मग ते तिथंच थांबले होते. बायकांच्या पुढं नवऱ्याचं काय चालतं नाही का. मग असं छानपैकी बांगड्या वगैरे भरून घेतल्या. निघालो बाहेर, म्हणजे मंदिराच्या बाहेर निघालो होतो. हे बघा किती गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. मग बाहेर गेले तर किती भारी व्ह्यू होता. तर ह्याचा पुढचा लास्ट ब्लॉग उद्या येईल.